सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अमृत 2 योजनेकरिता 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने त्वरित पाठवावा। यातील हद्दवाढ भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी 100 कोटी रुपये तत्काळ वितरित करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली। आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती। सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले। पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा मनपाला देण्याबाबत वन सचिवांना सूचना देखील दिल्या। दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या, शहरांतर्गत नव्या जलवाहिनी तसेच इतर कामे अमृत 2 योजनेतून करण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेने त्वरित 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा। यातील शहराच्या हद्दवाढ भागातील पिण्याच्या टाक्या बांधण्यासाठी 100 कोटी रुपये सोलापूर महानगरपालिकेसाठी तत्काळ वितरित करण्यात येतील, तसेच उर्वरित निधीही देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बैठकीत सांगितले। देगाव येथे 350 कोटी रुपये खर्चून बीओटी तत्वावर नागपूरच्या धर्तीवर मलनिस्सारण केंद्र बांधून तेथे टीटीपी प्लांट उभारून शुद्ध केलेले पाणी एनटीपीसीला द्यावे आणि एनटीपीसी सध्या वापरत असलेले 80 MLD पाणी सोलापूरकरांना पिण्यासाठी वापरावे, अशी योजना प्रस्तावित आहे। या योजनेबाबत आम्ही आग्रही असून या योजनेच्या कृती आराखड्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांना पाठवून पाहणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। या बैठकीस मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता, श्री गोविंदराज, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते।